माझी मुलगी आंधळी होती आणि माझ्या पतीला तिचं लग्न करायचं नव्हतं, कारण माझी मुलगी आंधळी असल्याने त्यांना असं वाटत होतं की ती आमच्यासोबतच राहावी. पण एके दिवशी मी तिच्यासाठी चांगले स्थळ पाहिले आणि तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतरही माझी मुलगी फोनवरच बोलायची की आई, मी मनापासून खूप आनंदी आहे, तुला येण्याची गरज नाही. 5 महिने उलटले आणि एके दिवशी माझ्या पतीने मला मुलीच्या घरी नेले, तर दरवाजा उघडताच मी हैराण झाले. आणि जेव्हा मुलीला जावईबद्दल विचारले तर ती म्हणाली, त्यांनीच तर दरवाजा उघडला होता. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर तर मी 5 महिन्यांनंतर आज पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या सासरी जाणार होते. आजपर्यंत तिच्यासोबत फोनवरच बोलणे झाले होते. मी रोज न चुकता माझ्या मुलीसोबत फोनवर बोलायची आणि ती मला खूप आनंदित दिसायची. तिचा आनंदाने भरलेला आवाज ऐकून मनाला आनंद मिळत होता. मी माझ्या नवऱ्याला सांगायची की बघा, तुम्ही सांगायचे ना की आपल्या मुलीचे लग्न करणार नाहीत आणि तिला नेहमी आपल्या जवळच ठेवणार, कारण ती आंधळी आहे. पण आता बघा, ती तिच्या नवऱ्यासोबत किती आनंदात आहे. ते आपल्या नवऱ्यासोबत तिचं आयुष्य किती आनंदाने भरलेले आहे. मी माझ्या देवाजवळ हीच प्रार्थना करते की माझ्या मुलीला नेहमी खुश ठेव. माझा नवरा मला म्हणाला की सुशीला, मी तर समजत होतो की आपली मुलगी आंधळी आहे, ती काहीही पाहू शकत नाही. मग लग्नानंतर सासरी काम कशी करेल? मला कुठे माहीत होतं की इतकी चांगली लोक मिळतील जी माझ्या मुलीची इतकी चांगली काळजी घेतील आणि तिच्यावर इतकं प्रेम करतील. लोकांच्या मोठ्या मोठ्या घरात राहणाऱ्या मुलीसुद्धा इतक्या खुश राहत नाहीत जितकी आपली मुलगी आंधळी असून सुद्धा खुश आहे. मुलगी दुसऱ्या शहरात राहत होती आणि इथून तिचे घर 4 तासांच्या अंतरावर होते. पण पैशांच्या कमतरतेमुळे आम्ही मुलीच्या घरी अजूनपर्यंत गेलो नव्हतो. एक दिवस मी स्वप्नात पाहिले की माझी मुलगी टेन्शनमध्ये आहे. ती रडत आहे आणि तिचा नवरा तिच्यासोबत झगडा भांडण करत आहे. माझी आंधळी मुलगी रडून रडून परेशान झाली आहे आणि सारखी सारखी आपल्या आई वडिलांना आवाज देत आहे. मी हे दृश्य पाहिल्यानंतर माझ्याकडून राहिलेच गेले नाही. ताबडतोब उठून माझ्या पतीला सांगू लागली की मला उद्याच माझ्या मुलीकडे घेऊन चला, मला खूप भयानक स्वप्न पडलं आहे. मी दुसऱ्याच दिवशी माझ्या पतीला सोबत घेऊन माझ्या मुलीच्या घरी जायला निघाले. आम्ही मुलीच्या घराबाहेर पोहोचलो तेव्हा एका मध्यम वयाच्या माणसाने दरवाजा उघडला, जो माझी मुलगी राधाचा सासरा होता. त्याने दरवाजा उघडला तेव्हा आमच्या चेहऱ्यावर हास्य होते, पण आम्हाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर मात्र हैराणी दिसत होती. असं वाटत होतं की जणू काही त्यांना आमचं इथे आलेलं आवडलंच नाही. मी एक नजर राधाच्या सासऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिली तर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. आमच्या मनात भीती निर्माण झाली होती. आम्ही आमच्या मुलीला भेटण्यासाठी घराच्या आत गेलो. आम्ही घरात जाऊन पाहिले तर आमची मुलगी तिच्या खोलीत बसलेली होती आणि तिच्यासमोर बऱ्याच प्रकारची फळे कापून ठेवली होती आणि ती एखाद्या राणीसारखी AC वाल्या खोलीत बसून फळं खात होती. आमच्या पावलांचा आवाज ती लहानपणापासूनच ओळखत होती. जशी आमच्या येण्याची चाहूल तिला लागली, ती पटकन उठून उभी राहिली. आसपास मान फिरवत म्हणू लागली की आई बाबा, तुम्ही दोघं आला आहात का? इतकं बोलून ती पुढे आली आणि आम्ही दोघांनी आमच्या मुलीला मिठी मारली. तिला मिठीत घेऊन रडू लागलो आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला. आम्ही जो विचार करून तिच्या घरी आलो होतो तसं अजिबात नव्हतं. तेवढ्यात मुलीचा सासराही त्याच खोलीत आला आणि म्हणू लागला की तुम्ही लोक बसा, मी तुमच्यासाठी थंड पाणी मागवतो. आम्ही आमच्या मुलीजवळच बसलो होतो की राधाला विचारले की बाळा, तुझा नवरा कुठे आहे? कुठे दिसत नाहीये. हे ऐकून राधा माझ्याकडे हैराण होऊन पाहत म्हणाली की आई, हे तू काय बोलत आहेस? माझा नवरा तर हा तुमच्यासमोर उभा आहे. मुलीच्या हाताच्या इशाऱ्याकडे पाहिले तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर तर आई, खूप तहान लागली आहे, गळा सुकला आहे. जेव्हा माझ्या मुलीने मला आवाज दिला तेव्हा मी गाढ झोपेत होते. मुलीचा आवाज ऐकून मी हडबडून जागे झाले. एक नजर मुलीकडे पाहिले तर ती समोरच्या पलंगावर बसून
हवेत हात फिरवत माझ्या पलंगाला शोधत होती. मुलीला पाहून मी खोल श्वास घेतला आणि उठून पाण्याचा ग्लास भरून मुलीला माझ्या हाताने पाणी पाजू लागली. मला प्रत्येक क्षणी माझ्या मुलीच्या परिस्थितीवर भीती वाटायची. जर कुणी या सुंदर चेहऱ्याकडे एकदा पाहिले तर तो दुसऱ्यांदा तिच्याकडे नजर उचलून पाहणारच. इतकी सुंदर मुलगी आहे माझी. पण जर कोणाला कळाले की ती आंधळी आहे तर ते हैराण होऊन कानाला हात लावायचे आणि बोलायचे की नक्कीच हे तिच्या आई वडिलांच्या मोठ्या पापांची शिक्षा मिळाली आहे की ती इतकी सुंदर मुलगी जन्माला तर आली पण ती आंधळी निघाली. नाहीतर जगात फार क्वचितच इतकी सुंदर माणसे पाहायला मिळतात. जेव्हा मी माझ्या मुलीला चुपचाप एका जागेवर बसलेली पाहायची तर खूप वाईट वाटायचे. माझीही इच्छा होती की माझ्या मुलीने इतकी रंगीबेरंगी जग पाहायला हवं, आपल्या आई वडिलांना ओळखावं. पण तिने फक्त तिच्या हाताच्या स्पर्शाने आमच्या चेहऱ्याचा नक्षा आपल्या नजरेत बनवलेला होता. ती वस्तूंची वास घेऊन, ओळखून, आपल्या मनाच्या सहाय्याने अंदाज घेऊन थोडंफार चालू फिरू शकत होती आणि आमच्या चाहूलमुळे ती आम्हाला ओळखू शकत होती. मी मुलीला पाणी पाजले. एक नजर राधाच्या वडिलांवर टाकली, जे दिवसभर काम करून थकून भागून आपल्या पलंगावर गाढ झोपलेले होते. राधा आम्हाला आमच्या जीवापेक्षाही जास्त प्यारी होती. दुनियावाले तिच्याबद्दल काहीही विचार करत, पण राधावर आमचं जीवापाड प्रेम होतं. मुलगी तरुण झाली तर माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. मी माझ्या आंधळ्या मुलीसाठीही चांगले स्थळ शोधू लागली. जेव्हा गावात एखाद्या मुलीच्या लग्नाची बातमी ऐकायची तेव्हा माझ्याही मनात विचार यायचा की माझ्याही मुलीचं लग्न व्हावं. ती फक्त पाहू शकत नव्हती, पण घर चांगल्या प्रकारे सांभाळून घेत होती. मी याच विचारात मग्न होती जेव्हा एक दिवस माझा नवरा घरी परत आला. तो कामावरून थकून भागून घरी परत आला होता. वडिलांच्या पावलांची चाहूल ऐकून माझी मुलगी लगेचच उठली आणि भिंतींचा सहारा घेऊन किचनमध्ये निघून गेली. तिथेच आपल्या जागेवर पाण्याचा माठ ठेवलेला होता. मुलीने पाण्याचा ग्लास भरला आणि ग्लास घेऊन वडिलांजवळ आली. म्हणू लागली, बाबा पाणी घ्या, खूप थकून आले असणार. असं म्हणून ती वडिलांजवळ गुडघ्यांवर बसली आणि मग वडिलांचे पाय दाबत पायातून बूट काढू लागली आणि म्हणाली, बाबा तुम्ही इथेच आराम करा, मी तुमचे पाय दाबून देते. रामेश्वरने जेव्हा मुलीचे शब्द ऐकले तेव्हा नेहमीप्रमाणे हसून तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि आशीर्वाद देत म्हणाले, नाही बाळा, तू इथे माझ्याजवळ बस आणि मला सांग की आज आई तुला ओरडली तर नाही ना, की तुझ्याकडून जास्त काही काम तर करून घेतलं नाही ना? मी आता तुझ्या आईची खबर घेतो. राधा हसतच म्हणाली की नाही बाबा, आई तर उलट माझी जास्त काळजी घेते. मला तर काहीच कामही करू देत नाही. जर ती मला कधी रागावलीच तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. त्या दिवशी मी राधाला तिच्या खोलीत पाठवले. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाली की आपली राधा आता तरुण झाली आहे, आपण आता तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. माझं बोलणं ऐकून माझा नवरा माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागला. असं वाटत होतं की जणू काही मी काहीतरी चुकीतच बोलले आहे, ज्याचा विचार त्यांनी कधीच केला नसेल. तो म्हणाला की तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू काय बोलत आहेस? राधाबद्दल तुला माहीत तर आहे ना, तिला डोळ्यांनी दिसत नाही. अशा परिस्थितीत आपल्या मुलीचं लग्न कसं करू? मला काही बोलायचं होतं, पण नवऱ्याने मला गप्प केलं आणि म्हणू लागला की मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथे ती तिच्या आई वडिलांच्या घरी राहते. इथे प्रत्येक गोष्टीची आझादी आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या मुलीला कसं हँडल करायचं. पण हेच जेव्हा ती आपल्या सासरी जाईल तेव्हा काय होणार? तुला तर माहीत आहे की लग्नानंतर पतीचे कामकाज, त्यांची जबाबदारी, मग सासू सासरे आणि नणंद जाऊबाईचे नाते, हे सगळं ती कशी सांभाळणार? या घरात तिला एक एक गोष्ट आणि एक एक कोना माहीत आहे. माझ्या नवऱ्याने असं काही बोलून मला गप्प केलं होतं, पण मी मात्र हाच विचार करून टेन्शनमध्ये आले होते की माझ्या मुलीचे भविष्य कसं असेल. मी खूप लांबचा विचार करत होते. मनात अनेक विचार येऊ लागले होते. जर समजा आम्ही दोघेही या जगातून निघून गेलो
तर राधाचे काय होणार? ती कुठे जाणार? तिची जबाबदारी कोण घेणार? हा विचार करून माझ्या डोळ्यात पाणी यायचे. असेही गाववाले आणि नातेवाईक माझ्या मुलीची मस्करीच करायचे, कारण ती आंधळी होती. 1-2 महिलांनी तर इथपर्यंत सांगितलं की अशी मुलं जन्माला येण्याआधीच मरून जावीत. जसजसे मोठे होणार, हजार प्रॉब्लेम उभे होणार. शिवाय कोण यांना सांभाळणार? मी देवाजवळ हेच प्रार्थना करायची की माझ्या मुलीला चांगले स्थळ येऊ देत, जो तिला चांगल्या घरी घेऊन जाईल. माझी मुलगी दिसायला खूपच सुंदर होती. तिचा व्यवहारही चांगला होता. एकदा तिला घराचा अंदाज आला की ती घरातील सर्व कामे चांगल्या प्रकारे करायची. एक दिवस स्थळ जोडणारी बाई आमच्या घरी आली आणि म्हणू लागली की माझ्या नजरेत एक मुलगा आहे. तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत लावून देऊ शकते. लग्नाची गोष्ट ऐकून मी हैराण झाली. म्हणू लागली की तुम्हाला माहीत आहे का की माझी मुलगी आंधळी आहे, तिला काहीच दिसत नाही. आम्हाला तिचं लग्न करायचं नाही. तर ती म्हणाली की मला हे सर्व माहीत आहे आणि मी त्यांनाही सगळं सांगितलं आहे, पण त्यांना काहीच हरकत नाही. तो खाता पित्या घरातला मुलगा आहे, शिवाय एकुलता एक मुलगा आहे. तुमची मुलगी खूप सुखी राहील. मी त्या मुलाची तारीफ ऐकली तर मनात आनंद झाला. माझ्या मनातही राधाच्या लग्नाबद्दल एक नवीन उमेद निर्माण झाली. मनात विचार आला की याच घरात माझ्या मुलीचे लग्न करून देते. त्या लोकांना माझ्या मुलीच्या आंधळेपणाशी काहीच हरकत नव्हती. शिवाय ते श्रीमंत होते, घरात नोकर चाकर होते, कामे करण्यासाठी त्यांच्या घरी मोलकरीण होत्या. ते माझ्या मुलीचा चांगला व्यवहार आणि तिची सुंदरता पाहून लग्नास तयार झाले होते. पण कळलेच नाही की त्या लोकांना माझ्या मुलीबद्दल कसे कळाले, कोणी सांगितले. रात्र होताच मी ही गोष्ट राधाच्या वडिलांच्या कानावर टाकली. एकदा पुन्हा लग्नाची बातमी ऐकून ते माझ्यावर संतापले की हे काय आहे? तू का आपल्या मुलीला नरकात ढकलत आहेस? मला कोणत्याही परिस्थितीत तिचे लग्न लावून द्यायचेच नाही. हे ऐकून तर मी टेन्शनमध्ये आली होती, कारण मी त्यांना दुसऱ्या दिवशी मुलीला पाहण्यासाठी घरी बोलावले होते. दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीला पाहण्यासाठी घरी पाहुणे आले होते. त्यावेळेस माझे पती घरीच होते. त्या लोकांचा व्यवहार चांगला होता. त्यांनी माझ्या मुलीला पाहिले तर सोबत असलेल्या महिलेने माझ्या मुलीला मिठी मारली आणि म्हणाली की आता हीच आमच्या घराची सून होईल. माझे पती हडबडून त्यांच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले की माफ करा, पण आमची मुलगी आंधळी आहे आणि आम्हाला तिचे लग्न करायचे नाही, कारण लग्नानंतर मुलीवर बऱ्याच प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात आणि त्या जबाबदाऱ्या माझी मुलगी सांभाळू शकणार नाही. ती लोक म्हणाली की तुम्ही त्याची काळजी करू नका, हे सगळं तुम्ही आमच्यावर सोपवा. ते पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते तेव्हा सोबत बरीच फळे आणि शगुनचा ताट घेऊन आले होते. त्यांनी राधाच्या हातावर 15,000 रुपये ठेवले. काही दिवसांनी पुन्हा आले तेव्हाही खूप सामान घेऊन आले. हे सगळं पाहून मी आणि माझे पती आतल्या आत विरघळत होतो. त्या लोकांना खरोखर राधा आवडत होती. ती महिला आणि तिचा नवरा दोघांचाही स्वभाव चांगला होता. ते खूप गोडीने राधासोबत बोलायचे. त्यांचा मुलगाही आम्हाला आवडला होता. मी तर या नात्याला तयार होते, पण माझ्या पतीने अजूनही मान्यता दिली नव्हती. त्यांनी या नात्याला मान्यता देण्यासाठी पूर्ण 2 महिने लावले. अखेर माझ्या मुलीचे लग्न ठरले. आम्ही लग्नाच्या तयारीला लागलो. माझी मुलगी ही खूप खुश होती. तिने मुलाला पाहिले तर नव्हते, पण तिने मनातल्या मनात आपल्या होणाऱ्या नवऱ्याची छबी उतरवली होती. लग्नाची तारीख फिक्स करू लागलो तर ती लोक त्यांच्या पद्धतीने रीतिरिवाजनुसार सर्व कामं करत होती. म्हणू लागले की आम्ही आमच्या रीतिरिवाजनुसार लग्न करणार आणि आमच्या रीतिरिवाजनुसार मुलीचे लग्न मुलाकडे आणून केले जाते. शिवाय 4 तासांचा प्रवासही होता. वेळेवर पोचलोही नसतो. म्हणूनच जेव्हा लांबून नाते जोडले जाते तेव्हा लग्न मुलाकडे केले जाते. हे ऐकून आम्ही विचारात पडलो होतो की असं कसं होऊ शकतं, पण आम्ही जास्त काही विचार केला नाही आणि त्याला मान्य केले. आम्ही ठरवले की ती लोक मुलीला आपल्यासोबत घेऊन जातील आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सामान सोबत घेऊन त्यांच्या घरी पोहोचणार आणि मग तिथे दोघांचे लग्न लावून देणार.
ठरवल्याप्रमाणे त्या दिवशी आमची मुलगी त्यांच्यासोबत निघून गेली. आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सामान घेऊन जायचेच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गाडी घेऊन सामान घेऊन आमच्या मुलीच्या इथे जाण्यास निघालो, तर रस्त्यात एक भयंकर मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे रस्ता पूर्ण ब्लॉक झाला होता आणि आमचे 3 ते 4 तास असेच वाया गेले. मजबुरीने आम्हाला दुसऱ्या रस्त्याने जावं लागलं, ज्या रस्त्याने आम्हाला 5 तास लागले होते. आम्ही खूप मुश्किलीने मुलीच्या सासरी पोहोचलो होतो, पण जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण आमच्या मुलीचे लग्न झाले होते. ती नवरी बनून सोफ्यावर बसलेली होती. आजूबाजूला काही पाहुणे मंडळी जमा होती. माझ्या मुलीचा नवरा डाव्या बाजूला उभा राहून हसत होता आणि तिचे सासू सासरे तिच्यासोबत सोफ्यावर बसून फोटो काढत होते. आम्हाला पाहून ती लोक आमच्या जवळ येऊन माफी मागू लागले आणि म्हणाले की तुम्हाला यायला खूपच उशीर झाला, म्हणून आम्ही लग्न लावून दिले, कारण पंडितजींना आणखीन दुसऱ्या ठिकाणी लग्नासाठी जायचे होते. आमच्या मुलीचे लग्न झाले होते. आम्हाला दुसरं आणखीन काय हवं होतं? आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि आम्ही मुलाला आशीर्वाद देऊ लागलो. ते घर एखाद्या महलपेक्षा कमी नव्हते. आम्ही खुश होतो की आमची मुलगी इथे राज करणार. लग्न त्यांच्या रीतिरिवाजानुसार पार पडले होते. आम्ही एक दिवस तिथे थांबलो आणि मग आपल्या मुलीला पुन्हा येतो सांगून परत घरी निघून आलो. आमच्या दोघांच्या खांद्यावरून जसं काही खूप मोठं ओझं उतरलं होतं. घरी आल्यावर नेहमी मुलीची फोनवर चौकशी करून घ्यायची, तर ती नेहमी म्हणायची की मी इथे खूप आनंदात आहे. इथे सगळीच लोक खूपच चांगली आहेत, माझी खूप काळजी घेतात. कधी कुणीही आजपर्यंत माझ्यासमोर मोठा आवाज करून बोललेलं नाही. हे मला वडिलांसारखेच प्रेम देतात आणि माझा नवराही खूप चांगला आहे. मुलीच्या तोंडून हे ऐकून मला खूप आनंद व्हायचा. माझे पतीही त्यांच्या कामात व्यस्त झाले होते आणि मी सुद्धा घरच्या कामात व्यस्त राहू लागले. असेच बरेच दिवस निघून गेले. मी मुलीला घरी बोलवायची तेव्हा ती सांगायची की आई, इथे यांचे भरपूर नातेवाईक भेटायला येतात. आम्हाला लांब लांब नातेवाईकांच्या घरी जावे लागते, म्हणून आता येऊ शकत नाही. म्हणून मजबुरीने मलाही शांत बसावं लागत होतं. बऱ्याच दिवसांपासून खूप विचित्र स्वप्न पडत होती. जसं काही माझी मुलगी खूप रडत आहे, ती कोणत्या तरी मुसीबतमध्ये फसलेली आहे. तर कधी स्वप्नात सापाने तिचा चावा घेतला आहे, तर कधी ती मोठ्या खड्ड्यात पडत आहे आणि मी तिला वाचवू शकले नाही. एकदा तर हद्दच झाली की मी स्वतः माझ्या हाताने माझ्या मुलीला खड्ड्यात ढकलत होते. मी खूपच बेचैन झाले होते. त्या दिवशी मुलीला फोन केला तर ती म्हणाली की मला तुला भेटायचे आहे. मी तिला विचारले की तू खुश तर आहेस ना? माझी मुलगी हसून म्हणाली की आई, मी खूप आनंदात आहे. आनंद तर तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता. ती सांगत होती की तुम्हाला इथे येण्याची काहीच आवश्यकता नाही. मी इथे खूप आनंदात आहे आणि मी स्वतः तुम्हाला भेटायला येणार आहे. फक्त यांना कामातून रजा मिळायला हवी. 4-5 महिने झाले होते, पण ना मुलगी आम्हाला भेटायला आली ना आम्हाला तिथे तिने येऊ दिले होते. आता मला माझ्या मुलीची जास्त आठवण येऊ लागली. मी माझी व्यथा माझ्या पतीसमोर मांडली, तर तेही म्हणाले की आपण उद्याच शहरात आपल्या मुलीला भेटण्यासाठी जाऊया. दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघेही खूप फळे घेऊन मुलीला भेटण्यासाठी गेलो. 4 तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही मुलीच्या घरी पोहोचलो होतो. दरवाजा वाजवला तर मुलीच्या सासऱ्यांनी दरवाजा उघडला. आम्ही समजत होतो की आम्हाला पाहून त्यांना आनंद होईल, पण त्यांचा चेहरा फिका पडला होता. ते घाबरलेल्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहू लागले. आम्ही घराच्या आत आलो तर आमची मुलगी तिच्या खोलीत बसून आराम करत होती. मुलीने आमच्या पावलांची चाहूल ऐकली तर पटकन उठून आम्हाला मिठी मारली आणि आनंदाने रडू लागली. मी सुद्धा माझ्या मुलीचे चुंबन घेऊन म्हणाली की तुझी खूप आठवण येत होती. यावेळेस राधा आणि तिचे सासरे यांच्या व्यतिरिक्त घरात दुसरं कोणीच नव्हतं. आम्ही काही वेळ तिथे बसलो आणि राधाला तिच्याबद्दल विचारू लागलो. ती खरंच खूप आनंदात दिसत होती. हे पाहून मनाला आनंद झाला. मुलीचे सासरे तिथेच खोलीत बसले होते. आम्हाला बसून आता बराच वेळ झाला होता, तर मी माझ्या मुलीला विचारू लागली
की तुझा नवरा कुठे आहे, अजूनही घरी नाही आला? यावर मुलगी म्हणाली की आई, हे तू काय बोलत आहेस? माझा नवरा तर तुझ्या समोरच बसला आहे, जो तुमच्यासोबत गप्पा मारत बसला आहे. माझं तर पायाखालची जमीनच सरकली होती. समोर तर मुलीचा सासरा बसला होता. मी मुलीला म्हणाली की हे तू काय बोलत आहेस बाळा? तुझा नवरा तर इथे कुठेच दिसत नाहीये, हे तुझे सासरे आहेत. माझी मुलगी ताडकन तिच्या जागेवरून उठली आणि म्हणाली की नाही आई, माझं तर इथे कोणीच राहत नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत या घरात राहते. तिचा नवरा रागातच उठून उभा राहिला आणि मुलीच्या सासऱ्यांना म्हणाला की ही काय बोलत आहे? तुमचा मुलगा कुठे आहे? आम्ही तिघेही शॉकमध्ये होतो. काहीच कळत नव्हतं की नक्की काय चाललंय. तेवढ्यात जो माणूस तिथे बसला होता, ज्याचं वय 50च्या आसपास असेल, तो आपला गळा साफ करत म्हणाला की तुमच्या मुलीचा नवरा मीच आहे. हे ऐकून तर आम्ही शॉकच झालो. माझा नवरा पुढे येऊन त्या माणसाची कॉलर पकडत म्हणाला की हे तू काय बोलत आहेस? ही तुझी सून होती. तर तो म्हणाला की खरं तर मलाच लग्न करायचं होतं. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमी नव्हती, पण माझं लग्न झालंच नव्हतं. मी माझ्या सर्व बहीण भावांची लग्न लावून दिली. ते सगळे दुसऱ्या शहरात जाऊन सेटल झाले. परंतु जेव्हा मी माझ्या स्वतःच्या लग्नाचा विचार केला, तेव्हा मात्र माझ्यासोबत कोणीही लग्नाला तयार होत नव्हतं, कारण माझं वय झालं होतं. पण जेव्हा स्थळ जोडणाऱ्या महिलेने मला तुमच्या मुलीबद्दल सांगितले, तेव्हा मी लग्नासाठी तयार झालो. आणि राधा खरंच मला मनापासून आवडली होती. मला माहीत होतं की तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून देणार नाही, म्हणून मी हा संपूर्ण प्लॅन तयार केला. आणि लग्नाच्या दिवशीही मी तुमच्या येण्याआधीच लग्न लावून घेतले, जेणेकरून तुम्हाला कळायला नको की तुमच्या मुलीचं लग्न कुणासोबत झालं आहे. ही बातमी ऐकून आम्हा तिघांवरही आपाळ कोसळले होते. माझ्या नवऱ्याने रागाच्या भरात त्या व्यक्तीला मारणे सुरू केले. राधा खूप रडत होती. मी त्या क्षणी आमच्या मुलीला सोबत घेऊन आमच्या घरी परत आलो होतो. त्यानंतर राधाचा नवरा बऱ्याचदा आमच्या घरी येऊन माफी मागू लागला. तो राधाला म्हणाला की राधा, तू सांग, मी आजपर्यंत कधी तुझ्यावर रागावलो की तुझ्यावर मोठ्याने कधी ओरडलो? मी कधी तुझ्यावर हात उचलला? तुला मी नेहमी तळहाताच्या फोडासारखं जपलं आहे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. मी आजपर्यंत तुला कधी जाणवू दिले नाही की तू आंधळी आहेस. मी तुझे डोळे बनून तुला जग दाखवले. राधा रडू लागली होती. राधा ही मनोमन तिच्या नवऱ्यावर प्रेम करू लागली होती. राधा म्हणाली की आई, हे खरंच आहे की मी ना तर यांचा चेहरा पाहिला आहे, ना यांचे शरीर. मी फक्त यांचा व्यवहार आणि माझ्याप्रती यांचे अफाट प्रेम पाहूनच यांच्यावर प्रेम करू लागली होती. आम्ही जेव्हा पाहिले की आमची मुलगी राधा त्या व्यक्तीसोबत खूप आनंदात आहे आणि तोही आमच्या मुलीची खूप काळजी घेतो, तर मजबुरीने आम्हाला आमच्या मुलीला त्या व्यक्तीसोबत पाठवावे लागले. त्या व्यक्तीच्या प्रेमात कसलीच कमी नव्हती. तो आमच्या मुलीला त्याच्या घराची आणि त्याच्या हृदयाची राणी बनवून ठेवू लागला. त्यानंतर माझ्या मुलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे आयुष्य आनंदाने भरले होते. ती आपल्या नवऱ्यासोबत खूप खुश होती. मग आम्हाला कोणताही अधिकार राहत नाही दोघांना वेगळे करण्याचा किंवा त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा. आम्हीही त्यांच्या आनंदातच आमचाही आनंद मानू लागलो. पण काहीही झालं तरी खोटं आणि धोका देऊन बनवलेल्या नात्याला विसरणे अशक्यच आहे आणि कोणीही कुणासोबत असे करू नका. थँक्यू.